भावना, इमोशन्स, एक दुधारी शस्त्र. लेखन आणि अभिवाचन जगदीश हिरेमठ. जनावरांना अगदी बेसिक 5-6 भावना असतात. भीती, लोभ, राग, आनंद, वासना वगैरे. मानव हे जरा जास्त दाते असलेले जनावर आहे, त्यामुळे भावनांचा कल्लोळ असतो. सर्वसाधारणपणे 12 मूलभूत इमोशन्स, कौतुक, करमणूक, राग, भ्रमिष्ठावस्था, वासना, त्रस्तपणा, भीती, कुतूहल आणि दुःख, आश्चर्य, लाज, घृणा, आनंद, या त्या 12 असतात. पण जवळजवळ 34,000 बारीक बारीक उपभावना असतात आणि त्यांचं जाळं जर विणलं गेलं तर मन त्यात अडकून पडू शकतं. मेंदूमधल्या ठराविक सिग्नल सोबत भावना जोडलेल्या असतात. वातावरणात एखादी गोष्ट घडली, पाहिली, अनुभवली की सिग्नल तयार होतो. मग ती भावना जाणवते. याला फक्त 6 सेकंद लागतात. भावनाच विचारांवर नियंत्रण ठेवत असतात आणि आपल्याला ऍक्च्युली संरक्षणास मदत करतात. मन भावनांमुळे जागरूक राहतं आणि त्यामुळे आपण सावध होतो किंवा उल्लसित होतो. घरात थोडा जरी गॅसचा वास आला तरी व्यक्ती भीतीपोटी सावध होते. सिलेंडरच्या आसपास काही गडबड आहे का वगैरे चेक करते. गमतीचा भाग म्हणजे एकाला जांभई आली की इतर 3-4 जणांना पण येते. तसंच भावना पण संसर्गजन्य असू शकतात. खरं तर इमोशन्स हा एक खजिना आहे. त्यातून आपण आपल्याशी आणि इतरांशी कनेक्ट होत राहत असतो. जन्मजात मुलाचा मेंदू फार प्रगल्भ नसतो, त्यामुळे त्यांना पण जनावरांप्रमाणे मूलभूत भावना असतात. साधारण 4 वर्षांनंतर मी नावाचा एक प्राणी जन्माला येतो आणि मग लोभ, मत्सर, अहंकार वगैरे गोष्टींना सुरुवात होते. याला खतपाणी कसं मिळतं, आईवडील किती संवेदनाशील असतात आणि मूल त्यांच्यापासून आणि वातावरणापासून काय आत्मसात करतं, यावरती इमोशनल कोशंट किंवा इमोशनल इंटेलिजन्स तयार होतो. 18-19 वयापर्यंत शरीर जसं पूर्ण स्वरूप धारण करतं तसंच मनाचं पण डिझाईन तयार होतं. कोणी रागीट, कोणी मनमिळाऊ, कोणी खडूस, असे लोक तयार होतात. हा एक मूळ पिंड तयार होतो. त्यानंतर आयुष्यभर आपण काय वाचन करतो, मनन करतो, त्याप्रमाणे आपली वर्तणूक फार तर बदलू शकते, पण पिंड तोच राहतो. म्हणजे बिहेवियर मॉडिफाय होतं, पण पिंड तोच राहतो. मनाची प्रगल्भता आणि आजार हे दोन्ही भावनांशी निगडीत असतात. विणेची तार शिथिल राहिली तर झंकारत नाही आणि अति ताणली तर तुटते. तसंच औदासीन्य किंवा उत्तेजना आपल्याला वाटायला येते. मग माझी सटकली आणि सगळे पेपर जाळून टाकले, हे वाक्य म्हणणारी व्यक्ती स्वतःचं फार कौतुक करणारी असते किंवा भावनेच्या भरात वाहून जाणारी असते. भावना मनात आली की त्यावर ऍक्शनसाठी एक तारतम्य ठेवायलाच लागतं. शशी थरूर समोर आले की स्त्रियांमध्ये अचानक प्रेमभाव निर्माण होतात म्हणे. आपल्याला ही सुखद भावना झाली याचा आनंद वेगळा आणि त्यांना जाऊन लोकांसमोर मिठी मारण्याचा आताताईपणा वेगळा. पदार्थांमध्ये मसाला कमी पडला तर फिकेपणा येतो आणि जास्त झाला तर खावत नाही. तसंच भावनेचं महत्व भावविश्वामध्ये आहे. परिस्थिती, मूड, कृती, देखावा यातून 6 सेकंदात भावना रुजते आणि आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते. त्यावर आपण काही हल्लोच नाही तर आयुष्य फिकर राहील आणि टणाटण उड्या मारल्या तर माकड चेष्टा होईल. भावना तयार होणं अगदी स्वाभाविक असतं. त्यावर आपली वर्तणूक शिकवणुकीवर, सजगतेवर अवलंबून असते. भावना अर्जुन असतात आणि जागरूकपणा श्रीकृष्ण. समोर उभ्या ठाकलेल्यांसमोर धनुष्य न उचलण्याची इमोशन नैसर्गिक होती, पण त्याला श्रीकृष्णांनी काय रिस्पॉन्स द्यायला लावला हे तर सर्वश्रुत आहे. असं जाणवतं की भावनेला दाबून ठेवण्यात धन्य मानलं जातं. सरदार पटेल भाषण करत असताना त्यांची आई गेल्याची चिठ्ठी आली. त्यांनी म्हणे चिठ्ठी नुसती बाजूला ठेवली आणि आपलं भाषण आणि आर्ग्युमेंट चालू ठेवलं. पोलादी पुरुषाच्या डोळ्यात टिपे आली असती तर का आपण त्याला पोलादी म्हटलं नसतं? रडायचं नाही मुलीसारखं, काय हसताय फिदी फिदी, डोंट वरी बी हॅपी, हे आपण ऐकत ऐकतच मोठे होत असतो. हे सर्व आपल्या नैसर्गिक इमोशनशी प्रामाणिक न राहण्याचे सल्ले आहेत.
उलट जर मला भीती वाटत आहे, भारी वाटत आहे, काहीच वाटत नाही, हे जर आपण प्रत्यक्ष जगत गेलो तर हळूहळू स्थैर्य येतं. समुद्राच्या लाटेप्रमाणे मन वरखाली झालं तरी त्याची खोली बरकरार राहते. ओशोंच्या भाषेमध्ये निजता पे कायम राहो. स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहा. अर्थात एखाद्यावरती प्रेम आलं तर सोसायटीमध्ये कसं वागायचं हे बघून ते ठरवावं. मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्य एवढंच महत्वाचं असतं हे आता सगळ्यांनाच कळायला लागलंय. त्यामुळे लहान मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स कसा वाढेल याचा विचार करू. आपले भावविश्व आणि बाह्य स्वरूप यामधली तफावत कमी करू. अपियर ॲज यू इमोशनली आर, बी ॲज यू अपियर असे राहू. कुठल्याही खजिन्याप्रमाणेच भावना सुद्धा दुधारी शस्त्र आहे. काळजात घुसणारी कट्यार होईल किंवा हार्ट सर्जनच्या हातातली नाईफ होईल.